आध्यात्मिकतेमध्ये अनेक तीर्थांच्या ठिकाणी, अनेक संतांच्या ठिकाणी, अनेक पोथ्या आणि पुराणांच्या मध्ये वेगवेगळ्या प्रसंगांचं ज्यावेळेस आपल्याला दर्शन घडतं त्यावेळेस मनामध्ये संदेह निर्माण होतात की अरे हे तर धर्मक्षेत्र, हे तर अध्यात्म क्षेत्र, मग याच्यामधली विसंगती आहे का सुसंगती आहे? अनेक वेळा धर्म म्हटल्यावरती त्याच्या पुढं कदाचित आपण ती स्वीकारही करतो, कदाचित ते नाराजीची स्वीकृती असते, परंतु त्याच्यामधलं सूत्र काय, त्याच्यामागचा विचार काय, त्याच्यामागची भावना काय, किंबहुना त्या सगळ्यामधली वस्तुस्थिती नेमकी काय, याचा देखील आपल्याला एक जाणून घ्यायची एक जिज्ञासा आपल्या सर्वांच्याच मनामध्ये असते. आपण विचारूया अशा एका संताला की ज्याने आपलं नातं या जनतेशी इतकं पारदर्शी ठेवलंय, विचारांचं, आचारांचं आणि प्रत्यक्ष हे नातं जे आहे ते कुठल्याही गुरु शिष्याच्या बरोबर एका सामाजिक बंधनाचं. म्हणूनच या जिज्ञेसेकडून आपण राष्ट्रसंत भगीरथ महाराजांना अशा ज्या संतांच्या विसंगती आहेत त्या संदर्भामध्ये विचारूया. आज अनेक जी तीर्थस्थान आहेत, अनेक जे संतांचं जे चरित्र आहे किंवा मंदिरांच्या जागा आहेत, त्या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस दर्शनाला जातो तर तिथल्या काही प्रथा आहेत, तिथं आणखीनही काही घटना घडतात आणि या घटनेच्या बद्दल आमच्या घटना घडल्यावरती किंवा ती पाहताना एक मनामध्ये अशा स्वरूपाचा एक संभ्रम आणि संदेह तयार होतो की हे तर धर्माचं क्षेत्र आहे, तर आध्यात्मिक क्षेत्र, मग इथे या वस्तूंचं मान्यता कशी काय? अनेक संतांच्या हातामध्ये आम्ही चिलीम पाहतो, अनेक मंदिरात तिथे सिगरेट एक उदबत्तीसारखं लावलं जातं, अनेक तीर्थांची ठिकाणं आहेत. उज्जैन एक मोठी नगरी, विद्वानांची नगरी, एक महाकालाचं एक मोठं दैवत, आणि या सगळ्या तीर्थाच्या ठिकाणी सुद्धा काही परंपरा आहे. या ठिकाणी सुद्धा एक कालभैरवाचं मंदिर आहे उज्जैनमध्ये. त्या ठिकाणी जो नैवेद्य दाखवला जातो तो दारूचा दाखवला होता आणि त्याचं शराबप्राशन अशा स्वरूपाची भूमिका ही मनाला कुठेतरी एका वेगळ्या ह्याच्यामध्ये दूर नेते. त्याचं समाधान कसं करायला? कालभैरव उज्जैनीबद्दल जर म्हटलं तर तिचं प्राचीन नाव हे अवंतिका, राजा भर्तरीची नगरी, राजा विक्रमादित्यची नगरी, त्याचप्रमाणे नाथ संप्रदायाचे गुरु मत्स्येंद्रनाथाची नगरी, ह्या सगळ्याच्या वर महाहरसिद्धीची नगरी आणि महाकालाची ही पवित्र नगरी, ज्योतिर्लिंग, जिथं साक्षात आहेत, महामृत्युंजय जिथं साक्षात वातावरणामध्ये दिसून येतोय, अनुभवाला येतोय. उज्जैनी मूळ नाव अवंतिका, राजा भर्तरीची नगरी, राजा विक्रमादित्यचं राज्य, त्याचप्रमाणे महाहरसिद्धी, महाकवी कालिदास, आणि महाकवी कालिदास सोबत उज्जैनीचे राजा म्हणजे महाकालेश्वर, महामृत्युंजयचे स्वरूप आणि शक्तीचे प्रतीक. उज्जैनीचं जे महत्व आहे ते सर्व तीर्थक्षेत्रांमध्ये भारतवर्षात सगळ्यात मोठं महत्व आहे. तिथं साक्षात महाकाल प्रकट झालेले आहेत आणि ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपात तिथं आपल्याला दर्शन देतात. जेव्हा साक्षात कालाचे काल महाकाल असतील तर सर्व देव असणं तिथे गरजेचेच आहे. म्हणून उज्जैनी ही मंदिराची, देवाची नगरी म्हटल्या जाते. जेवढे काही देव आहेत ते सर्व देवांची मंदिरं तुम्हाला उज्जैनीमध्ये दिसणार. असा कुठलाही देव जे वेदांमध्ये, पुराणांमध्ये, उपनिषदांमध्ये सांगितलं गेलेलं आहे तो तिथे नाही आहे किंवा त्याचं मंदिर नाही आहे असं सांगताच येऊ शकत नाही. ते संपूर्ण नगर रचनाच मंदिर, शिप्रा नदीच्या पवित्र काठावर आणि त्याचप्रमाणे
सूर्यापासून ग्रहांचं तुमचे ब्रह्मांडाची आध्यात्मिक ऊर्जापासून सर्व प्रकारचं जे काही वेगळे शास्त्रांनी वर्णित केलेलं आहे ते तिथे आपल्याला दिसून येतं. म्हणजे थोडक्यात जर म्हटलं की आपल्याला कुठल्याही देवाचा शोध घ्यायचा असेल आणि त्याच्याबद्दल पूर्ण माहिती मिळवायची असेल तर ते उज्जैनीमध्ये आपल्याला भेटतातच. प्रत्येक देवाचा अवतार नव्हे तर प्रत्येक देवाचं स्वरूप तिथं दिसतं. स्वरूप बरोबर मंदिर आणि मंदिराबरोबर त्यांच्याशी प्रचलित असलेल्या कथा किंवा जे काही गाथा असतात किंवा जे काही विचार असतात ते तिथे मांडले जातात. एक वेगळं वातावरण आहे आणि एक वेगळं स्वरूप आहे. म्हणून भारतवर्षामध्ये आपल्या राष्ट्रामध्ये उज्जैनी तीर्थाला फार वेगळं महत्व दिलं आहे. पण आता प्रश्न असा आहे की उज्जैनीमध्ये अवंतिकामध्ये कालभैरव हे मदिरा प्राशन करतात असं सांगितलं जातं. ते का करतात ह्याचे वेगळे कारण होऊ शकतात. पण खरोखरच करतात का? तर खरोखरच करण्यासाठी मी तेवढंच सांगेन की आपण स्वतः जाऊन त्याला अनुभव घेतलेला बरं. पण इथं त्याच्याशी जुडलेली जी काही संबंधित कथा आहे ती मी आपल्याला इथे सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण हे तीर्थ महात्म्याशी जुडलेलं एक भाग आहे. आणि धर्मात्मा चॅनलचे जेवढे आपले भाविक बंधू आहेत त्यांना एक माहिती म्हणून हे सत्य आहे की असत्य आहे त्याच्यापेक्षा ह्याचं स्वरूप काय आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो.